चला आज बनवूया अतिशय खमंग आणि पौष्टिक असा कच्च्या बटाट्याचा नाश्ता। फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। इथं 2 बटाटे त्याची साल काढून अशा प्रकारे किसून घेतले, 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून आता पिळून त्यातलं पूर्ण पाणी काढून कोरडं करून एका भांड्यामध्ये घेतले। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, धने पावडर टाकली, जिरे पावडर टाकली, ओवा टाकलेला आहे, लाल तिखट, हळद, नंतर 2 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत, 3 ते 4 चमचे रवा टाकला आहे बारीकवाला, कोथिंबीर टाकली आहे, 1 छोटी वाटी भरून मी तांदळाचं पीठ आणि 2 वाट्या भरून मी इथं बेसन पीठ टाकले आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलाय। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, लागेल तसं 1-2 चमचे पाणी टाकून छान असं भिजवून घ्यायचं। 1-5 मिनिटं साईडला ठेवायचं। तोपर्यंत इकडं जी स्टीमरची चाळणी असते त्याला तेल लावून घेतलंय। 2 मिनिटानंतर बटाट्याचा जो पाणी सुटतं त्यामध्ये आपलं पीठ छान भिजलेलं आहे, त्याचे अशा प्रकारे 2 छान रोल करून घ्यायचे आहेत आणि जे आपण तेल लावून ठेवलेली थाळी होती त्याच्यावर आपल्याला हे रोल ठेवायचे आहेत आणि याला मस्त असं 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। तर बघा, यावर झाकण ठेवले आणि 15 मिनिटं वाफवून घेतले। चाकू टाकून बघायचं, चाकू जर क्लीन आला तर आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या वाफल्या समजायचं। थोडंसं थंड करून त्याला मस्त असं कापून घ्यायचं। बघू शकता अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे। याला तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मी इथे फक्त याला शॅलो फ्राय करणार आहे किंवा तडका देणार आहे। तडक्यासाठी एका पॅनमध्ये तेल घातले, जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता घातला आहे आणि यामध्ये आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या टाकायच्या, थोडंसं परतून घ्यायच्या आणि आपला हा अगदी हेल्दी असा नाश्ता बनून तयार आहे। कोथिंबीर टाकायची, गार्निश करायचं आणि अगदी पौष्टिक असा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता आणि कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता। धन्यवाद।